महत्वाची बातमी आपण पाहूयात। स्वर्गात इंद्र राज्यात देवेंद्र असं निलेश चंद्र मुनी म्हणतायत। महाराष्ट्राचा राम फडणवीस असल्याचं देखील निलेश चंद्र मुनी यांनी वक्तव्य केलेलं आहे। स्वर्गात इंद्र राज्यात देवेंद्र असं निलेश चंद्र मुनी यांनी वक्तव्य केलेलं आहे। जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलेलं आहे, स्वर्गात इंद्र आणि रामरक्षा कवच हे घरी वाचत असते, रोडवर नाही। रोडवर कुराण वाचलं जातं। उद्धव ठाकरे यांचं सर्व संपलेलं आहे। स्वर्गामध्ये इंद्र, दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। देवेंद्र फडणवीस यांना दाबण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे। महाराष्ट्राचा राम ही देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस हे रोज हनुमान चालीसा पठण करतात असं निलेश चंद्र मुनी यांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय महाराष्ट्राचा राम ही देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस हे रोज हनुमान चालीसा पठण करतात। औरंगजेब आमचा भाऊ आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यामुळे मुस्लिमांना खुश करण्यासाठी त्यांनी कुराणचं पठण करावं। रामरक्षा कवच नाही, हे लोक मोहन भागवत यांचे विरोधी आहेत। आम्ही सनातन धर्माला पुढे नेणारे लोक आहोत। स्वर्गात इंद्र आणि राज्यात देवेंद्र असं वक्तव्य निलेश चंद्र मुनी यांनी केलेलं आहे। तर महाराष्ट्राचा राम फडणवीस असं देखील ते म्हणतात। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे गजानन काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजाननजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राचा राम फडणवीस, निलेश चंद्र मुनींचं विधान। एक मला वाटतं आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते, मंत्री यांना श्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे कधी राम वाटायचे, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार वाटायचे। आता फक्त सत्तेचे पाय चाटण्यासाठी निलेश चंद्र सारखा एक बोगस मुनी, ज्याला जैन समाजाने अगोदरच नाकारलेला आहे, तो या पद्धतीचं विधान करतोय की देवेंद्र फडणवीस यांनी जर खाली गेला तर आपल्याला कळेल की हे राम आहेत की लोकांच्या मनातले रावण आहेत। त्यामुळे हे सत्तेचे पाय चाटण्यासाठीचे उद्योग आहेत। फडणवीसांना राम म्हणणं हेच मला वाटतं अमित शहा आणि मोदी यांना कितपत पटलं असेल हे जर विचारलं तर निलेश चंद्रांना, त्या बोगस मुनींना त्याची उत्तरं मिळतील। अगदी या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर निश्चितच निलेश चंद्र मुनींची अगदी वारंवार भूमिका जी आहे ती आपण बदलताना महाराष्ट्रानं पाहिलेली आहे। आज मात्र फडणवीसांना अचानक राम म्हणण्याची वेळ निलेश चंद्र मुनींवर काय यावी? मला वाटतं आता हे खरं म्हणजे मीडियाच्या प्रतिनिधींनाही माझं खरं म्हणजे विनंती आहे की यांना मुनी म्हणणं जरा बंद करावं। जैन समाजाला आपण विचारावं की खरंच आपण यांना मुनींचा दर्जा दिलेला आहे का? हे फक्त सत्तेचे पाय चाटण्यासाठीचे उद्योग सुरू आहेत। आपण कसं सत्तेच्या जवळ जाता येईल आणि सत्तेचा मलिदा कसा खाता येईल त्याच्यासाठी विविध पोपट देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पेरून ठेवलेला आहे। त्यातला हा एक बोगस पोपट आहे ज्याला कधी राम वाटते, भविष्यात मला वाटतं त्याला छत्रपती शिवाजी महाराज पण वाटतील। पण शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, टीईटीचा पेपर फुटणं असेल, महाराष्ट्रातली बेरोजगारी टोकाला जाणं असेल, महागाई टोकाला जाणं असेल, इंधन दरवाढ असेल, या सगळ्याचा विचार केला तर हे रामराज्य आहे की हे रावणाचं राज्य आहे याचं उत्तर खरं म्हणजे महाराष्ट्रात गेलात तर या बोगस निलेश चंद्र यांना मिळतील। धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। राम फडणवीस असल्याचं निलेश चंद्र मुनींचं वक्तव्य आहे। स्वर्गात इंद्र आणि राज्यात देवेंद्र असं निलेश चंद्र मुनी म्हणतायत। उद्धव ठाकरे नागपुरामध्ये रामरक्षा पठण करतायत कसं? हनुमान चालीसा नागपूरमध्येच कोण देवाभाऊला झुकवण्यासाठी? बघा, स्वर्गातनी इंद्र आणि दिल्लीतनी नरेंद्र आणि महाराष्ट्र छत्रपती शिवाजीच्या भूमीवर देवेंद्र देवाभाऊ आहे आणि ही देवाभाऊची सरकार आहे आणि देवाभाऊ एक कट्टर हिंदुत्वाचे प्रचारक आहेत।
आणि त्यांनी हिंदुत्वाचा मार्ग आणि रास्ता पुरा महाराष्ट्रामध्ये जगात आणलेला आहे. आता हे लोक त्यांना डिकवण्यासाठी शोधण्यासाठी हे रक्षा कवच करत आहेत, राम रक्षा कवच करतात. उद्धव साहेबांनी जे अंधारे बाई ज्यांनी देवी बसली अशी देवी देवताचे अपमान करणारे, संजय राऊत अतिकथित लोकांना शिवा देणारा, त्यांचे बंधू जैन मुलींना दाढीवर टिपणे करणारे, जे तीर्थ जेल आहेत त्यांना हे गंदगी बोलणारे, हे कसे सनातनी आहेत. आणि जे दिल्लीला जात आहे, दिल्लीमध्ये जिथे ते काहीतरी वांगडून काहीतरी ते अनशन करत आहेत, तिथं त्यांना समर्थन द्यायला जात आहेत जे हिंदू विरोधित आहेत. आधी म्हटले ते कारण तू कॉमेडियन आहेत, तर सीताच्या पतीचं नाव घेऊन गीताच्या पतीचा खुश करायचा, असे हिंदू विरोधी आहेत. आणि राम रक्षा कवचची आवश्यकता ज्यादा त्यांनी कुराण वाचावं, कारण की त्यांनी सांगितलं आहे की आमचे जे औरंगजेब आहेत ते आमचे बंधू आहेत. तो बोलावता तर त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं. नागपुरातली त्यांची आवश्यकतांनी हनुमान चालीसा करायची आणि रामरक्षा करायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.